पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एवं कांडत्रय रूपिणी श्रुतीच हे कोडीसवाणी गीता पद्य रत्नांची लेणी लिहिली आहे. ज्ञानेश्वर महाराज गीता महात्म्य सांगतात, त्याचा विचार आपण करतो आहोत. ही गीता 3 कांडामध्ये वेदाचाच सगळा विस्तार कसा सांगते याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी इथं सांगितलेला आहे. ही गीता कशी आहे, कुठून कुठले कांड समजले पाहिजेत. पहिल्या अध्यायापासून ते 4थ्या अध्यायाच्या शेवटापर्यंत कर्मकांड आहे. 4थ्या अध्यायापासून ते 11व्या अध्यायाच्या शेवटापर्यंत उपासना कांड आहे. आणि 12, 13, 14 आणि 15 हे 4 अध्याय ज्ञानकांड आहेत. असं 4ही वेदामध्ये विस्तारलेल्या 3 कांडाचा विचार गीतेमध्ये एवढ्या 15 अध्यायामध्ये प्रकट झालेला आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आणि आता त्याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की एवं अशा पद्धतीने कांडत्रय रूपिणी असणारी ही जी गीता आहे ती कोडीसवाणी श्रुतीच आहे. ही एक लहानशी श्रुती वेदच आहे असं म्हणायला हरकत नाही. वेदाच्या ठिकाणी जे जे गुण सांगितले जातात, वेदाचं म्हणून जे जे वर्णन केलं जातं ते सगळं गीतेच्या ठिकाणी यथार्थतेनं लागू पडतं. आणि याच्याकरता गीतेला सुद्धा वेद म्हणायला हरकत नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलंय. बहुतेक सगळ्या ठिकाणी विचारामध्ये प्रामाण्याची चर्चा करताना गीतेला हे नेहमीच स्मृतीमध्ये ठेवलं गेलं, श्रुतीमध्ये आणलं गेलं नाही. याचं कारण सांगताना फक्त एकच कारण सांगितलं जातं, ते म्हणजे वेद अपौरुषेय आहेत आणि गीता कुणाच्या तरी मुखातून उद्भवलेली आहे. गीतेचा उद्भव आहे म्हणून तिला स्मृती म्हणा, आणि वेद हे अपौरुषेय आहेत, नित्य आहेत म्हणून त्यांना श्रुती म्हणा. एवढाच विचार दोघांमध्ये फरक करताना सांगितला जातो. परंतु ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं थोडंसं स्पष्ट असं आहे की गीता भगवंताच्या मुखातून प्रकट झाली हे बरोबर आहे, परंतु भगवंताच्या मुखातून प्रकट झाली हा परमात्मा नित्यच आहे ना. मग नित्यापासून निर्माण झालेली ही गीता सुद्धा नित्यच मानली पाहिजे. त्यामुळे तिच्या ठिकाणी पौरुषेयत्वाचा आरोप करून, तिच्या ठिकाणी स्मृतित्वाचा आरोप करून, तिला उत्पत्ती दाखवून कालांतराने ती परिवर्तनशील आहे असं दाखवण्यामध्ये कोणतंही तात्पर्य नाही. स्मृतीचा विचार करताना स्मृती प्रत्येक वेळेला वेगळं चिंतन आपल्या समोर ठेवते. आपण बाकीच्या स्मृतींचा विचार करा. कर्माच्या संबंधानं स्मृती जे बोलते ते सर्वत्र समान नसतं. देश, काल, व्यक्ती, परिच्छेदानुसार स्मृती वेगवेगळं बोलते. सगळ्यांनाच समान अधिकार स्मृती देत नाही. एखाद्या व्यक्तीनं आपल्याला विशेष ग्रहण कालामध्ये आपण एखादं कर्म करतो, ज्या वेळेला ग्रहण सुरू होतं, स्पर्शकाल आणि मोक्षकाल असं जेव्हा आपण मानतो, तेव्हा मधल्या कालामध्ये आपण ज्या मंत्राचा जप करतो त्याचं कोट्यवधी पटीनं फल आपल्याला स्मृती सांगते. धर्मशास्त्रांनी तशा पद्धतीचे निर्देश केले. परंतु एरवी तोच मंत्र म्हटला तर त्याचा कोट्यवधी पटीनं फलाचा विचार स्मृती बोलत नाही. म्हणजे विशिष्ट कालामध्ये विशिष्ट मंत्राचा विचार स्मृती सांगते. बरं, हे कुणा करता आहे? त्या ग्रहण कालामध्ये गायत्री मंत्राचा उपदेश करणाऱ्यांना जे फल मिळतं तो गायत्री मंत्र काही सगळ्यांकरता सांगितलेला नाही. उपनयन झालेल्यांकरताच जर सांगितलं असेल तर त्याचा विशिष्ट अधिकारी स्मृती सांगते. प्रत्येक वेळेला दान करत असताना देशे कालेच पात्रेच सांगितलंच की नाही आपल्याला. सात्विक दान असो, राजस असो, तामस असो, याच्यामध्ये देश, काल, पात्राचा विचार केलाच की नाही स्मृतीनं. अमक्या अमक्या देशामध्ये दान केलं, तमक्या तमक्या कालामध्ये दान केलं, ती व्यक्ती त्याला योग्य आहे नाही याचा विचार करून दान केलं गेलं. या सगळ्याचा विचार आपल्याला स्मृती सांगते. पण या स्मृतींमध्ये पुन्हा वेगवेगळ्या स्मृती आहेत. कर्माकरता कोणती स्मृती प्रमाण मानायची, प्रायश्चित्ताकरता कोणती स्मृती प्रमाण मानायची, याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या स्मृतींचा विचार आहे. पराशर स्मृती वेगळं सांगते, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये काही वेगळं चिंतन आलं, मनुस्मृतीने काही वेगळंच सांगितलं. आचारामध्ये मनु प्रमाण मानायला सांगितलेत गोष्ट खरी, पण काही ठिकाणी मनु आणि समजा याज्ञवल्क्यांचा विरोध आला एकाच आचाराच्या संबंधानं तर माणसाच्या मनामध्ये विकल्प निर्माण होऊ शकतात. कदाचित ही स्मृती वेगवेगळं बोलू शकते.
धर्मशास्त्राचं बोलणं हे सगळ्यांना खरं म्हणजे कळेलच असं नाही. धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम असं महाभारत बोलतं. महाजनो येन गतः स पंथा हे सांगताना धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम, अत्यंत गुह्य अशा भाषेमध्ये ती बोलते. आपल्याला कळत नाही. कर्माचे निर्णय घेताना, एखाद्या तिथीचे निर्णय घेताना वेगवेगळ्या पद्धतीचे शास्त्रार्थ करावे लागतात आणि त्याच्यातून निर्माण होणारा विचार हा महत्वाचा मानला जातो. सगळ्यांनाच ते शास्त्रार्थ करता येतील असं नाही. प्रतिपदा कोणती मानायची, द्वितीया कोणती मानायची, तृतीया कोणती मानायची, चतुर्थी कोणती मानायची, ते चतुर्थीचे निर्णय द्वितीया तृतीय सारखे करता येत नाहीत धर्मशास्त्रामध्ये. चतुर्थीचा निर्णय स्वतंत्र करावा लागतो, पौर्णिमेचा निर्णय स्वतंत्र करावा लागतो. हे सगळे चंद्रोदयावर ठरणारे निर्णय, हे सूर्योदयावर ठरणारे निर्णय नाही. कुणाला कळतं कोण त्या भानगडीत जातं? पंचांगात दिलेलं असतं 9:14 चंद्रोदय आहे, 9:14:15 आपण जेवायला बसतो. चतुर्थी सुटली, पण ते कशी 9:14 का वेळ दिली, त्याच्या मागचं कारण काय, हीच वेळ का प्रमाण मानायची, याची चर्चा आम्ही करत नाही. आय ते पंचांगामध्ये दिलंय, झालं, आमचा विषय संपला. एकादशी कालची मानायची का आजची मानायची, ती दशमीला स्पर्श करणारी आहे का नाही, का ती अमकी आहे तमकी आहे, हे कोण बाराभानगडीत पडत त्याच्यामध्ये कळत नाही कोणाला. स्मृती जे बोलते, बर प्रत्येक वेळेला एकादशी येताना 2च एकादशा येतील असा काही नियम आहे का? 2 एकादशा आल्या तर पहिली करा का दुसरी करा, त्याच्यावरून भांडणं पुन्हा. पहिली करणारे कोण, दुसरी करणारे कोण, दुसरी करणारे वैष्णव का म्हणायचे, पहिली करणारे स्मार्त काम, कशासाठी ते सगळं. पण स्मृती बोलताना प्रत्येकाला वेगळं सांगते, प्रत्येकाचा अधिकार बघून त्या कर्मामध्ये ती प्रवृत्त करते. आमका एखादा यज्ञ करायचा असेल तर त्या यज्ञाचा अधिकारी कोण वेगळं ठरवलं जातं. परंतु गीतेचा विचार करताना गीता प्रत्येकाला वेगळं सांगते का सगळ्यांना एक सांगते? सगळ्यांना एक सांगते. श्रुतीच्या बाबतीमध्ये जो विचार आपल्याला तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये पाहायला सापडतो, गीता तोच विचार सांगते. स्मृती आपल्याला कर्म प्रवृत्त करते, गीता आपल्याला कर्म निवृत्त करते, कारण वेद आपल्याला कर्म निवृत्त करतो. वेद आपल्याला कर्म करायला सांगत नाही. मीमांसकाचं म्हणणं काही असू द्या, आता आपण जे चाललो आहोत ते उत्तर मीमांसेच्या संबंधाने आपण जर विचार करायचा ठरवला तर वेद आपल्याला ज्ञान प्रवृत्त करतो, कर्म प्रवृत्त करत नाही. मानवी जीवनाची सार्थकता ही कर्म करण्यामध्ये नसून ज्ञान प्राप्तीमध्ये आहे, हाच विचार आपल्याला सगळीकडे सांगितला जातो उत्तर मीमांसेमध्ये. कारण कोणतंही शास्त्र असलं तरी ते मानवी जीवनाचा जे विचार करतं ते जन्म मरणाची दुःखद परंपरा थांबवता यावी याच्याकरताच करतं. ते कोणी असो, नैयायिक असोत, मीमांसक असोत, सांख्य असोत अथवा वेदांती असोत, सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की माणसाची जन्म मरणाची दुःखद परंपरा संपली पाहिजे. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की मानवी जीवनातला दुःखाचा विचार बाजूला पडला पाहिजे आणि आनंदाचा विचार तिथं स्थापित झाला पाहिजे, हेच सगळ्यांचं म्हणणं आहे. परंतु त्याच्याकरता करावी लागणारी जी भिन्न भिन्न साधनं आहेत त्याच्यामध्ये मतभेद आहे. मीमांसकाचं म्हणणं, अरे नाही बाबा, तुम्ही कर्माचाच विचार करा, तुम्ही ज्ञानाचा विचार करू नका. कर्म करणं, ते कर्मातून तुम्हाला प्राप्त होणारं फल काय, ते फल जर स्वर्ग असेल तर त्यांचा स्वर्ग आपण ज्याला स्वर्ग म्हणतो त्याच्यापेक्षा पुष्कळ वेगळा आहे. आपण ज्याला पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका म्हणून ज्या स्वर्गाचं वर्णन करतो, तसं ते लोक स्वर्गाचं वर्णन करत नाहीत. त्यांचा स्वर्गही वेगळा आहे, त्यांचं कर्मही, त्याच्या प्राप्तीकरता केलं जाणारं कर्मही वेगळं आहे, आणि त्या कर्माचं फल म्हणून जो स्वर्ग मिळतो तोही त्यांच्या दृष्टीने नित्य शाश्वत अशाच पद्धतीचा त्यांनी मानला. आम्ही स्वर्गलोक सुद्धा अनित्य मानतो. मृत्यूलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व विषयांना आपण अनित्य मानत आलेलो आहोत वेदांताच्या नियमानुसार. पण मीमांसक मात्र स्वर्गलोकातल्या भोगाला नित्य मानतच आलेत. त्यांच्या दृष्टीने कर्म प्रवृत्तीच आहे. हा सगळा वेद बोलतो, कर्माकरता बोलतो. उत्तर मीमांसा म्हणते कर्माकरता बोलत नाही, ज्ञानाकरता बोलतो. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन हे कोणत्या अर्थानं घ्यायचं याचा थोडा विचार मला या आणि पुढच्या ओवीमध्ये करायचा आहे, म्हणून मी हे सगळं आत्ता थोडी प्रस्तावना करतो त्या संबंधानं.
ज्ञानेश्वर महाराज गीतेला श्रुती का म्हणतात याचं चिंतन आपल्याला थोडंसं करायचं आहे. म्हणून श्रुतीच्या संबंधानं जे चिंतन करता येतं ते आपल्याला गीतेकडे लावता आलं पाहिजे. तर श्रुतीचं हे कोडीसवाणी म्हणता येईल. श्रुतीच्या वेद काय करतो? वेद सगळ्यांना एकच बोलतो, मोक्ष. बाकीचं काही असू दे, अधिकार बघत असेल, अधिकार बघत असून सगळ्यांना, पण सगळ्यांच्या संबंधानं हिताची तळमळ वेद करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन केलं ना, जगी समान सकृप हिताहित दाविता दीप देणे, अमान्य केला बाप वेद, जे अमान्य केला बाप वेद देणे, असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाचं जे चिंतन केलंय त्याला दिलेली विशेषणं आपण पहा. जगी समान आणि जगी सकृप, जगामध्ये सर्वांवर समान कृपा करणारा हा वेद आहे. वेद सर्वांवर, प्रत्येकाच्या अधिकारानुसार कदाचित प्रत्येकाच्या कर्माची मीमांसा वेद वेगळं करेल, पण प्रत्येकाच्या कर्मातून त्याला प्राप्त करून देणारं फल मात्र वेद सांगतो, तो एकच फल सांगतो. ते कोणत्याही अर्थाने आपण घ्या, त्याची चर्चाही आपण थोडी करून आलो. द्विज षटकर्मे करी शूद्र तया ते नमस्कारी, दोघा एकची सरोभरी निपजे याग, याच्यासारखे काही ओव्या आपल्याला वेदांनी दिलेलं फल हे सर्वांकरता समान आहे म्हणून सांगितलेलं आहे, असं चिंतनात घेता येतं. फलाचा विचार आपण मागे अनेक वेळेला हे बोलून आलो आहोत. फलाचा विचार करताना त्या फलाकरता केलेल्या कृतीत समानता पाहून करायचा नसतो, तर फलाचा विचार करत असताना कृतीतून प्राप्त होणारं फल कसं समान आहे याच्या चिंतनात करायचा असतो. समानता ही कर्मामध्ये तशी नांदत नाही. समानता नांदत असते ती फलामध्येच नांदत असते. सर्वांना समान फल मिळालं पाहिजे याचा आग्रह संतांनी धरला. सगळ्यांनी समान कर्म केलं पाहिजे असा आग्रह संत कोणी विचारवान पुरुष धरणार नाही. शेतकऱ्याचं कर्म आणि ऑफिसमध्ये बसून संगणक चालवणाऱ्याचं कर्म हे समान कधीच नसणार आहे. पण ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्याला संध्याकाळी आणि संध्याकाळी काम करून घरी परत आलेल्या शेतकऱ्याला आनंद समान मिळाला पाहिजे याच्यावर जोर दिला पाहिजे. त्या दोघांचं काम एक असलं पाहिजे. तुम्ही केलं ते मला केलंच पाहिजे, मी केलं तरच आपल्या दोघांमध्ये समानता आहे, असा विचार कोणी विचारवंत मांडणार नाही. वेदांनी तो मांडला नाही, पण वेदांनी फलाच्या बाबतीमध्ये मात्र एकरूपता सांगितली. म्हणून आपल्याला गीतेच्या बाबतीत सुद्धा तोच विचार लक्षात घ्यावा लागतो. गीतेला वेद म्हणता येतं. दुसरा एक विचार आपल्याला या संदर्भामध्ये करता येतो, तो म्हणजे वेदाच्या आणि स्मृतीच्या बाबतीमध्ये वेदाचं बोलणं एकदा बोललं गेलं की तेच शेवटपर्यंत असतं. स्मृतीच्या बाबतीमध्ये तसं नसतं. स्मृती आत्ता हा दिवस आहे म्हणून आत्ता हे योग आहेत म्हणून हे कर्म करा म्हणून सांगते, पण एरवी प्रत्येक योगावर हेच कर्म करा असं स्मृती बोलत नाही. त्याच्यामध्ये परिवर्तन होत जातं, त्याच्यामध्ये अधिकारात परिवर्तन होत जातं. वयाच्या 25व्या वर्षी तुम्ही 4, 5, 6 तासाचा ग्रहण काल असेल तर तेवढ्यात 6 तासामध्ये तुम्ही नदीमध्ये उभं राहून जप करा वगैरे सांगितलं जातं. पण तेच आपलं वय 70, 75, 80 झालं की मग स्मृती सांगते, बाबा वृद्धांना याच्यातून सुटका आहे. म्हणजे काय झालं, वृद्धांकरता वेगळं बोललं गेलं आणि तरुणांकरता वेगळं बोललं गेलं. सूट दिली की नाही स्मृतीने आपल्याला? दिली. तसं वेदामध्ये सांगितलं जात नाही. वेद सगळ्यांकरता एक बोलतो आणि एक जे बोलतो ते कायम एकच बोलतो. वेदामध्ये पुन्हा नाही पहिल्यांदा मी तसं बोललो होतो पण आता अशी परिस्थिती नाही वगैरे वेद बोलत नाही. वेदांनी सांगितलं सत्यम वद, ते सगळ्यांकरता एक आहे. म्हातारा असला तरी सत्यम वद, लहान असला तरी सत्यम वद. का 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सूट आहे हो? खरं बोलण्यामध्ये सूट आहे का 80? नाही ना. कोणी असो, लहान मुलगा असला तरी सत्यम वदच आणि म्हातारा असला तरी सत्यम वदच. तशी सूट वेद देत नाही. तसं गीतेच्या बाबतीमध्ये मात्र एकदा बोललं की एकदा. गीता परत आपलं विधान बदलायला तयार नाही. आपल्या विधानावरती ठाम आहे, कारण ती देश कालाच्या अतीत जाऊन विचार करते. म्हणून गीतेला श्रुती म्हणता येऊ शकतं. हे झाले ढोबळ विचार. पण वेदाच्या व्याख्येचा विचार केला तर प्रत्यक्षमित्या वा यो अर्थो बोद्धुम न शक्यते एनम विदंती वेदेव तस्माद वेदस्य वेदता. ही वेदाचं जे लक्षण, वेदाची जी व्याख्या आहे, प्रत्यक्ष आणि अनुमानानं जे चिंतन आपल्याला करता येत नाही, जो अर्थ आपल्याला विचारात घेता येत नाही, तो अर्थ जाणून देणारा जो आहे त्याला वेद असं म्हणतात. तसं गीतेच्या बाबतीतही आपल्याला चिंतन करता येतं. अर्जुनाला झालेलं प्रत्यक्ष
आणि अर्जुनाने त्या प्रत्यक्षावरून केलेलं अनुमान हे दोन्हीही चुकीचं होतं. गीता या दोन्हींनी जे जमत नाही तेच आपल्या बांधवांना मारून सुद्धा आपल्याला मोक्ष मिळवता येतो, या दोन्हीच्या पलीकडे जाऊन जो अर्थ गीतेने आपल्याला सांगितला त्याच्यावरून गीतेची वेदरूपता आपल्याला विचारात घेता येते. तिथं प्रत्यक्ष काय आहे? माझे गुरु माझ्या समोर युद्धाला उभे आहेत, माझे भाऊ माझ्या समोर युद्धाला उभे आहेत, माझे अमके अमके आजोबा युद्धाला उभे आहेत, मी त्यांना कसं मारू, हे प्रत्यक्ष होतं. आणि या प्रत्यक्षावरून अनुमान काय होतं अर्जुनाचा? आम्हाला पाप लागेल, आम्ही नरकात पडू, आम्ही असं होईल. आता हे प्रत्यक्ष आणि हे अनुमान याच्यावरून जे अर्जुनाला कळलं ते चुकीचं होतं. या प्रत्यक्षावरून आणि या अनुमानावरून जे कळत नाही ते अर्जुना मी तुला सांगतो असं म्हणून भगवंतानी जे चिंतन अर्जुनाला सांगितलं ते प्रत्यक्ष अनुमानानं न कळणारच सांगितलेलं आहे. वेदाची वेदरूपता तिथे जशी सिद्ध होते तशी गीतेची वेदरूपताही इथं सिद्ध होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रुतीचं हे कोडीस वाणी, गीता पद्यरत्नांची लेणी लेईली आहे. पुढे चला. गीता पद्यरत्नांची लेणी लेईली आहे म्हणजे गीतेनी ही जे 700 श्लोक आहेत गीतेमध्ये आलेले, हे सगळे गीतेने अंगावर धारण केलेले अलंकार आहेत असं ज्ञानेश्वर महाराज बोलतात. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतेचा अलंकार म्हणून ज्ञानेश्वरी हा त्याच्या पुढचा अलंकार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे जेव्हा ज्ञानेश्वरीचं चिंतन केलंय तेव्हा माझी ज्ञानेश्वरी ही गीतेवरचा अलंकार आहे आणि हा किंवा गीतेवर अलंकार धारण, आणि हा अलंकार वेगळा पाहिला तरी तो तितकाच सुंदर आहे असं म्हणून गीतेविण ही रंगुदाळी म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन केलंय. पण गीता स्वतः अलंकार धारण करते. कोणते? प्रत्येक श्लोक म्हणजे गीतेचा अलंकार आहे. गीता पद्यरत्नांची लेणी लेईली आहे. पद्यरत्न असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. रत्न शब्द काय सूचित करतो? जातव जातव यद उत्कृष्टम तद रत्नमिती कथ्यते, ही रत्नाची व्याख्या आहे. त्या त्या जातीतलं जे जे सर्वोत्कृष्ट आहे ते ते रत्न म्हटलं जातं. हत्तीच्या जातीतला सर्वोत्कृष्ट ऐरावत आहे तर ऐरावती रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. ऐरावताला रत्न म्हणायचं काय कारण आहे? हत्तीच्या जातीतला सर्वोत्कृष्ट आहे म्हणून रत्न, माणसाच्या जातीतला सर्वोत्कृष्ट आहे म्हणून नररत्न असं म्हणतात की नाही. तसं गीता पद्यरत्नांची लेणी लेईली आहे हे म्हणत असताना या सगळ्या काव्य ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर ती गीतेची पद आहे म्हणून त्याला पद्यरत्न असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी उच्चारला. आता काय आहे, हे अलंकार धारण केले इथपर्यंत ठीक आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन करताना एवढाच अर्थ मर्यादित त्यांना अपेक्षित नसावा असं वाटतं. याचं कारण थोडंसं सांगतो. अलंकार धारण करणारा पुरुष किंवा अलंकार धारण करणारी स्त्री ही जेव्हा एखाद्या इंद्रियांवर अगदी उचित अलंकार धारण करते तेव्हा तो अलंकार तिला शोभून दिसतो, त्याला शोभून दिसतो. नाक चांगलं आहे, नाकामध्ये नथ घातली, चांगलंच झालं, प्रश्न नाही. नाक कसंही असलं तरी नथ घातली, चला ठीक आहे, एक वेळ मान्य करता येईल. पण आपल्या अंगाच्या ठिकाणी, इंद्रियांच्या अवयवाच्या ठिकाणी न्यून असेल आणि त्याच्यावर जर अलंकार धारण केला असेल तर ते तेवढं शोभत नाही जेवढा आपला तो अवयव हा अगदी उचित आहे आणि त्याच्यावर पुन्हा अलंकार घातल्यावर तो जेवढा शोभून दिसतो. नाक सरळ आहे आणि अलंकार घातला, नथ घातली, जास्त शोभून दिसतो का नाक नकटय आणि अलंकार नथ घातली, दोन्हीपैकी शोभून काय दिसतं? पहिलं शोभून दिसणार ना. म्हणजे अवयवही उचित आहे आणि त्याच्यावरचा अलंकारही उचित आहे. दोन्हीच्या ठिकाणी सौंदर्य असेल तर सौंदर्य वृद्धी होते. पण जर एखाद्या इंद्रियाच्या अवयवाच्या ठिकाणी अपंगत्व असेल आणि तिथं जर आपण अलंकार धारण केला तर तो अलंकार शोभण्यापेक्षा तो अलंकार तिथल्या अपंगत्वाला जास्त अधोरेखित करत असतो. लक्षात घ्या. मी पुन्हा तेच उदाहरण देतो आपल्याला. एखाद्या स्त्रीचं नाक चांगलं आहे आणि तिने अलंकार धारण केला, मनुष्य काही फार बोलायला जात नाही. पण एखादीच्या ठिकाणी अगदीच नाकाच्या ठिकाणी पाटी लावायचीच वेळ आहे. हे नाक आहे, इतकं नाक नकट आहे आणि तिने जर नथ धारण केली नाकामध्ये तर लोकांचं लक्ष नथीकडे जातं का नाकाकडे जातं? नाकाकडेच जातं. माणूस म्हणतो नथीकडे बघितलंच नाही, हो तिचं नाक बघताना नथ बघायचं विसरूनच गेलो. म्हणजे काय झालं?
अंगाच्या ठिकाणी अपंगत्व असेल तर धारण केलेला अलंकार अपंगत्वाला अधोरेखित करतो, पण अंगाच्या ठिकाणी सुंदरपणा असेल तर धारण केलेला अलंकार सौंदर्य वाढवतो. हे सामान्य नियम आहेत सौंदर्याचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे, बरोबर, गीतेने अंगावर अलंकार धारण केलेत, पण आपलं अपंगत्व लपवण्याकरता धारण केले नाहीत हे अलंकार. हे अलंकार धारण केलेत ते आपलं सौंदर्य वृद्धिंगत करण्याकरता धारण केलेत. 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी या गीतेचं लावण्य सांगत असताना असं सांगितलंय, देशीयेचे लावण्य हिरोनी आणिले तारुण्य, मग रचिले अगण्य गीता तत्व. हे 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला आलेलं चिंतन आपण पहा. देशोदेशीचं लावण्य, हिरोनी आणिले तारुण्य, आणि मग रचिले अगण्य गीता तत्व. हे म्हणजे गीता तत्वामध्ये तारुण्य आहे, गीता तत्वामध्ये लावण्य आहे, आणि त्या गीतेने अलंकार जर धारण केले असतील तर तिच्या सौंदर्याला पारावार नाही, हे ज्ञानेश्वर महाराजांना त्याच्यात सूचित करायचं आहे. आणि म्हणून अशी जी गीता आहे जिने अंगावर अनेक पद्धतीचे अलंकार धारण केलेले आहेत, अशी जी गीता ही लहानशी श्रुती आहे, लहानसा वेद आहे असं समजायला हरकत नाही. मग या गीतेमध्ये 3 कांडाचे विभाग कशा कशा पद्धतीनं एकत्रित आलेले आहेत, आणि या 3ही कांडातून गीता आपल्याला काय सांगते याचा विचार ज्ञानोबराय सांगतात. हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळ एक, बोभावे जे आवश्यक ठाकावे म्हणून. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानोबराय हे सांगतात की हे असू दे म्हणे. गीतेच्या वर्णनाकडे आता मी प्रवृत्त होत नाही, कारण पुढे मला गीतेचं वर्णन करायचंच आहे. असो, ठीक आहे, राहू द्या. पण कांडत्रयात्मक जी गीता आहे, ती श्रुती जी आहे ती आपल्याला काय सांगते? मोक्ष रूप फळ एक. एकच मोक्ष हे आपल्या जीवनातलं फळ आहे, आणि ते कसं आहे? जे आवश्यक ठाकावे, ते आपण अवश्य मिळवलंच पाहिजे, आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. म्हणून बोभावे म्हणजे आरडाओरडा करून ही गीता सांगते. कांडत्रयाचं चिंतन कशा करता याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी इथं मांडला. गीता बोभावे, आरडाओरडा करून, ओरडून सांगते. काय ओरडून सांगते? तुम्ही माणूस म्हणून जर जन्माला आला आहात तर तुमच्या जीवनात मोक्ष हे एकच फल आहे, हे गीता आरडाओरडा करून सांगते. आरडाओरडा करून सांगण्यामध्ये सर्वांना ऐकू जावं अशी अपेक्षा. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका म्हणाले ना तुका. हकारोनी या शब्दाचा अर्थ काय? सगळ्यांना मी ओरडून सांगतो, आरडाओरडा करून सांगतो, ऐका बाबा, नाम घेतल्याशिवाय, भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय राहू नका, हे तुकोबाराय सांगतात की नाही? सगळ्या जगाला ओरडून सांगतात, हात जोडून सांगतात, विनंती करून सांगतात, पाया पडून सांगतात, आरडाओरडा करून सांगतात. एवढं सगळं सांगून जग ऐकतं का नाही हा भाग वेगळाच आहे, पण आरडाओरडा करून सांगण्याचा हेतू सगळ्यांना कळावं असा आहे. गीता बोभावे, ज्ञानेश्वर महाराज शब्द वापरतात. आरडाओरडा करून, मोठ्याने गजर करून गीता सांगते की आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर ह्या कांडत्रयाचा जो विचार मानवी जीवनामध्ये आवश्यक म्हणून सांगितला गेला, तो फक्त आणि फक्त मोक्षाकरताच सांगितला गेला. कर्म कशा करता सांगितलं गेलं? केवळ अंतःकरण शुद्धी हे कर्माचं फल नाही, हे कर्माचं गौण फल आहे. अंतःकरण शुद्धीद्वारा मोक्ष हे कर्माचं मुख्य फल आहे. उपासना कशा करता? उपासनेने काय मिळणार? भगवंताची कृपा. भगवंताच्या कृपेतून मागायचं काय? मोक्ष मिळवायचा आहे. आणि आपल्याला ज्ञान पाहिजे. कशा करता? मोक्षा करताच पाहिजे. कांडत्रयाचा जो विचार मानवी जीवनामध्ये अपरिहार्यतेने स्वीकारावा लागतो, आपण जे काल आणि परवा बोललो ते पुन्हा एकदा आठवा. कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे. माणसानी कर्म का करावं? कशा करता कर्म करावं? केवळ हातपाय दिलेत म्हणून, केवळ हात हलवता येतात म्हणून हात हलवावं, केवळ देवानी तोंड दिलंय म्हणून बोलावं, का कशा करता बोलावं? देवानी तोंड दिलंय म्हणून बोलायचं बस. मुखमास्ती ती वक्तव्यम न तालुपतनाद भयम. तोंड आहे म्हणून बोलायचं, टाळू पडतो याची भीती नसते माणसाला. देवाने जर माणसाला खापराचं तोंड दिलं असतं तर कितीदा फुटलं असतं देव जाणे बोलून बोलून. इतकं बोलतात, बडबड बडबड बडबड, अखंड बडबड. सांगितली नाही, थोडं बोलावं, महत्वाचं बोलावं,
कमी बोलावं, योग्य बोलावं. महाभारताने विचार करताना 4 पायऱ्यांवर बोलणं सांगितलंय. अव्याहृतम व्याहृतात श्रेय आहुः, सत्यम वदेत व्याहृतम तद्वितीयम, प्रियम वदेत व्याहृतम तत्तृतीयम, धर्म्यम वदेत व्याहृतम तच्चतुर्थम. 4 पायऱ्या सांगितल्या. अव्याहृतम व्याहृतात श्रेय आहुः, व्याहृतात अव्याहृतम श्रेय आहुः. काहीही बोलण्यापेक्षा न बोललेलं केव्हाही चांगलं असतं. काहीतरीच बोलण्यापेक्षा बोलू नका. काही बोलू नका. उगीच काहीतरी बडबड, ह्याचं सांग, त्याचं सांग, त्याच्याबद्दलचं सांग, त्याची बायको काय म्हणाली, कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडण झालं, आज माझ्या पोराने मलाच कसं भांडण काढलं, आमचं कसं पटतं, आमचं कसं पटत नाही, हे सगळं सांगण्यापेक्षा, आगाऊ काहीतरी बोलत बसण्यापेक्षा न बोललेलं केव्हाही चांगलं. अव्याहृतम न बोलणं, व्याहृतात बोलण्यापेक्षा, श्रेय आहुः चांगलं फल देतं. बोलायचंच आहे ना, मग एक काम करा. नाही हो, आम्हाला बोलणं आवरताच येत नाही. महाभारताने सांगितलं बोलू नका, काहीतरीच बडबड करण्यापेक्षा बोलू नका. ठीक आहे. एकाने सांगितलं नाही हो, आम्हाला बोलणं आवरताच येत नाही, बोलावंच वाटतं. मग महाभारताने सांगितलं मग एक काम करा, सत्यम वदेत व्याहृतम तद्वितीयम. जर तुम्हाला बोलायचीच हौस आहे ना, मग एक काम करा, सत्यच बोलत चला. त्याने सांगितलं सत्य बोलतो, पण प्रत्येक वेळेला सत्य येईलच असं नाही ना. मग महाभारताने सांगितलं मग अजून एक सांगतो तुम्हाला सत्यच बोलायचंय ना, प्रियम वदेत व्याहृतम तत्तृतीयम. मग सत्य बोलायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल असं सत्य बोला. ही 3री पायरी झाली. आणि सर्वांना आवडेल असं सत्य बोलत असताना ते धर्माला धरून असेल असं सत्य आणि आवडेल असं बोला. ही 4थी पायरी झाली. बोलायचं असेल तर या 4 अटी पाळून बोला, नाहीतर बोलायच्या भानगडीत पडू नका. आपण आत्ता बोलून आलो. नाथ महाराज म्हणतात हरी बोला, हरी बोला, नाहीतरी बोलू नका बाबा. काही गरज पडली नाही, काही कुणाचं अडत नाही. एक दिवस तुम्ही घरामध्ये मौन पाळून बघा, किती जणांचं अडतं. उलट बरं वाटतं लोकांना. बरं झालं हो, हे दिवसभर किरकिर किरकिर किरकिर, आज बरं वाटलं एकादशीला, मौन आहे, बरं वाटलं. माणसं म्हणतात की नाही, घरातले लोक काही, आपण बोललो नाही म्हणून घरातले लोक काही फार दुःखी होतात असं समजायचं कारण नाही. उलट त्यांना बरंच वाटतं. बरं झालं बोलला नाही, आज शिव्या आल्या नाहीत तोंडातून, बरं झालं, बरं झालं, बरं झालं, माणसं म्हणतीलच की नाही. एक दिवस न बोलण्याने बघा ना काय असतं. आपल्या इंद्रियांना आपण जेवढं जास्त आवरून ठेवतो तेवढं त्या इंद्रियाचं सामर्थ्य वाढत जातं. आपण एखाद्याला आशीर्वाद दिला, तुझं भलं होईल, कधी होतं का? कधीच होत नाही. शब्द वाया जातात. उलट झालं तर त्याचं, मी काही बोललो नाही, तुमच्याच मनात आलंय, माझं काही म्हणणं झालं तर अधिक चांगलं होईल असं मला म्हणायचं होतं, तर तुमच्या मनात वाईट आलं, त्याला मी तरी काय करणार. एखाद्याचं भलं व्हावं म्हणून आपण आशीर्वाद देतो आणि त्याचं शक्यतो वाटोळच होतं असं तुमचं म्हणणं असेल तर असं का होतं? काही नाही, एरवी आपण शब्द जास्त वाया घालवतो म्हणून शब्दाला किंमत राहत नाही. इंद्रियांचं जेवढं जास्त नियमन आपण करू शकू तेवढी इंद्रियांची शक्ती जास्त वाढते. आपण इंद्रियांची ताकद इंद्रियांच्या माध्यमातून व्यर्थ बाहेर काढत असतो. देवाने शब्दाची जी ताकद आपल्याला दिली ती अवांतर चर्चा करून आपण ती ताकद वाया घालवतो, ते सामर्थ्य वाया घालवतो. जेवढं कमी बोलू तेवढं समाजामध्ये आपल्या शब्दाला वजन येतं. तुम्ही करून बघा प्रयोग. एखादा मनुष्य फार बडबड करणारा असेल, अर्थात प्रवचनकाराचा अपवाद आहे त्याला, एखादा मनुष्य फारच बडबड करणारा असेल तर माणूस त्याला फार किंमत देत नाही. पण कमी बोलणारा माणूस एकदा तोंड उघडेल तर सगळं जीवाचं रान करून ऐकतील. अरे हा कधी बोलत नाही, आत्ता बोलतोय म्हणजे काहीतरी महत्वाचं असलं पाहिजे. न बोलणाऱ्या माणसाला समाजामध्ये का किंमत आहे? कारण तो बोलत नाही म्हणूनच. त्याचा एखादा शब्द सुद्धा असा झेलला जातो. सगळ्यांचेच शब्द अशी झेलले जात नाहीत. कमी बोललं की शब्दाला किंमत येते, शब्दाचं वजन वाढतं. शब्द आपण खर्च करायला लागलो, वारेमाप उधळायला लागलो. म्हणून तर सांगितलं मुखमस्ती ती वक्तव्यम.
तोंड आहे म्हणून बोलायचं. न तालू पतनात भयम, टाळू पडतो याची भीती नसते माणसाला. टाळू पडत नाही, आता होऊन गेली, टाळू पडायची वेळ होऊन गेली आपली. आता टाळू पडत नाही, तो काही फुटत नाही, काचेचा नाही, खापराचा नाही, मातीचा नाही. मग काय, देवानी तोंड दिलंय आणि टाळू पडत नाही. मग उचलली जीभ, बस टाळ्याला लावून टाकायची. मग काय, वाटेल ते बडबड करायचं, वाटेल ते बोलायचं. मुखम अस्ति ती वक्त. मुखम अस्ति म्हणजे मुखम अस्ति असा विग्रह करायचा नाही, मुखम अस्ति. मुखम अस्ति करायचं नाही, ती मुख मस्तीच असते, मस्तीच असते ती बोलायची. तोंडाची मस्तीच बाहेर पडते, उपयोग नाही. तुम्ही पहा, उदाहरण सांगतो मी आपल्याला. गांधारी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. गांधारीचं चरित्र तुम्ही महाभारतामध्ये वाचा. आपल्या नवऱ्याला दिसत नाही, तो अंधळा आहे, म्हणून गांधारीनं काय केलं, आपल्या डोळ्याला पट्टी लावून टाकली. नवऱ्याला दिसत नाही, ती पतिव्रता आहे, नवऱ्याला दिसत नाही म्हणून आपणही बघायचं नाही म्हणून गांधारीने आपल्या डोळ्याला पट्टी लावून टाकली. परिणाम काय झाला, तिची जी दृष्टी होती ती अवांतर पदार्थाला बघून बघून वाया गेली नाही, ती आवरून धरली गेली. आणि आवरून धरली गेली म्हणून जेव्हा दुर्योधनाला यश मिळावं म्हणून गांधारीने त्याला सांगितलं. दुर्योधन गेला युद्धाच्या आधी, आई युद्धाला जायचंय, आशीर्वाद दे. आईने सांगितलं मी आशीर्वाद देते, पण एक काम कर, तुला मरण येऊ नये, तू कुणाकडून पराजित होऊ नये म्हणून एक काम कर म्हणे, माझ्या दृष्टीमध्ये आता ताकद आहे, माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल तो वज्रासारखा कठीण होईल, कारण दृष्टी आवरून धरलेली आहे, हे मला सांगायचंय. एक काम कर, स्नान कर आणि अंगावर वस्त्र धारण न करता माझ्या समोर ये, मी माझ्या डोळ्यावरची पट्टी काढते आणि दृष्टी उघडल्याबरोबर तू मला समोर दिस. माझी दृष्टी तुझ्यावर पडली, तुझं सगळं शरीर वज्रासारखं कठोर होऊन जाईल, मग तुला कोणती गदा, कोणताही बाण काही करू शकणार नाही. दुर्योधनाला वाटलं बरं झालं, घरीच अस्त्र मिळालं आपल्याला. दुर्योधनाने सांगितलं ठीक आहे, स्नान करून येतो. म्हणून स्नान करून दुर्योधन स्नानाला निघाले, स्नान करून बाहेर आले. आता वस्त्रहीन होऊन आई समोर जायचं. हे एक महात्मा होते तिथं, भगवान श्रीकृष्ण नावाचे. काही कारण होतं त्यांना तिथं उपस्थित राहायचं, पण होते तिथं. दुर्योधना अशा अवस्थेमध्ये कुठं, म्हणे आईकडे. बरं, आई अशा वेळेला कसा भोळा होतो दुर्योधन, देवाला सगळं मनातलं सांगून टाक. असं असं झालं, आईने मला असं सांगितलंय. भगवंताने सांगितलं मूर्ख आहेस काय, इतका मोठा झालास. अरे लहान मूल असेल, आईच्या जवळ अंगावर वस्त्र नसेल तर ते शोभून दिसतं, गोड दिसतं आईला. इतका मोठा झालास आणि नागवा जातोस आई समोर, लाज वाटत नाही तुला? उपनयनानंतर शास्त्रांनी नागवा राहायला परवानगी दिली नाही, कोणत्याच वेळ, काहीच कुठेच नाही. वस्त्रहीन व्हायलाच परवानगी देत नाही शास्त्र. ज्या वेळेला संन्यास विधी सांगितला गेला, पुढच्या आश्रमात प्रवेश, शेवटच्या आश्रमात प्रवेश सांगितला गेला, त्यावेळेला नदीच्या पाण्यामध्ये उभं राहून आपल्या सगळ्या वस्त्राचा, शिखासूत्राचा, सर्व वस्त्राचा त्याग करून त्याला पाण्यामध्ये 7 पावलं टाकायला सांगितले. शास्त्र संन्यास विधीमध्ये येते, ब्रह्मचर्य अवस्थामध्ये नाही. तिथं ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ याच्यामध्ये वस्त्रहीन व्हायला शास्त्र परवानगी देत नाही. भगवंतानी ते आपण पाहून घ्या, ते सगळं मला बाकीचा विस्तार करायचा नाही. त्यांनी सांगितलं तुझं मुंज झाली, सगळं झालं, वस्त्रहीन होऊन आई समोर जातोस, लाज वाटत नाही? मग काय करू? काही नाही, काहीतरी गुंडाळ, लज्जा रक्षणापुरतं वस्त्र काहीतरी अंगावर गुंडाळ. काय गुंडाळायचं? त्यांनी एक झाडाचं पान गुंडाळलं, केळीचं पान वगैरे गुंडाळलं आणि आई समोर गेला. आईने सांगितलं आलास? आलो आई. डोळे उघडू? उघड. समोर थांब. दुर्योधन समोर थांबला. गांधारीने डोळे उघडले. डोळे उघडून त्याच्याकडे बघितलं आणि गांधारी म्हणाली तुला कृष्ण भेटला काय रे रस्त्यात? कसं काय ओळख? अरे त्याच्याशिवाय अशी युक्ती कोणी करू शकत नाही. म्हणे काय झालं? माझी दृष्टी तुझ्यावर पडली, तुझं सगळं शरीर वज्रासारखं कठोर झालं, पण तू जिथं पान गुंडाळून आलास ना त्या शरीरावर परिणाम झाला नाही. आता तोच भाग तुझा घात करील. मग ते भीमाची गदा मांडीवर लागली वगैरे आणि त्याच्यात दुर्योधनाचा नाश झाला. हे पुढचं सगळं चिंतन झालं. मला बोलायचंय काय, हे दुर्योधनाचंही चिंतन जाऊ देत, आली कथा म्हणून मी पूर्ण केली. मुद्दा एवढाच आहे, गांधारीने आपली इंद्रिय आवरून धरली
म्हणून गांधारीच्या नेत्रामध्ये ते तेज आलं. फुटू दिलं नाही. त्या आपल्या सामर्थ्याला डोळ्याच्या माध्यमातून 12 वाटा फुटू दिल्या नाहीत. हे जसं डोळ्याचं आहे तसंच कानाचं आहे. तुम्ही बघा, कानानी ज्यालाही फक्त नामस्मरण ऐकलेलं आहे, कुणाच्या शिव्या नाही, कुणाला शिव्या देणं नाही, सिनेमाची गाणी नाही, अवांतर काही कानावर पडू द्यायचं नाही, फक्त भगवंताचं नामस्मरणच जर कानावर पडत राहिलं तर त्याच्या कानामध्ये वाटेल ते सामर्थ्य. इथं बसून योगशास्त्रांनी चिंतन केलंय, एका जागेवर बसून जगतामध्ये कोण कुणाशी काय बोलत आहे हे तो ऐकू शकतो. इंद्रियाचं सामर्थ्य आहे. मला बोलायचंय काय, हे कशा करता मी सगळं बोलतो आहे, कर्माचा आपला विचार असा चाललाय. मुद्दा मूळ कांडत्रय जे सांगितलं गेलं ते मोक्षाकरता सांगितलं गेलं, इथपासून आपल्या चिंतनाला प्रारंभ झाला. बाकी विषय लांबत गेला, सोडून द्या. कांडत्रय कशा करता, कर्म कशा करता सांगितलं गेलं, उपासना कशा करता सांगितली गेली, मूळ हेतू काय त्याचे, मोक्ष मिळवणं एवढाच हेतू आहे. आपल्याला इंद्रिय दिली म्हणून आपण ती वापरलीच पाहिजेत, नाही, ती सत्कर्मा करताच वापरली पाहिजेत. आपल्याला मन दिलं म्हणून त्या मनाचं चांचल्य आपण भोगलंच पाहिजे, नाही, संकल्प रहित होण्याकरताच मनाचा विचार केला पाहिजे. आपल्याला देवाने बुद्धी दिली म्हणून त्या बुद्धीच्या जोरावर वेगवेगळे उद्योगधंदे करून लोकांना फसवून आपलं पोट भरलं पाहिजे, याच्याकरता बुद्धी दिली नाही. या जगतामध्ये आत्म अनात्म पदार्थाचा निश्चय करून एका आत्मपदाचाच स्वीकार करण्याकरता देवाने आपल्याला बुद्धी दिली. देवाने आपल्याला चित्त दिलं, याचा अर्थ वाटेल त्या पदार्थाचं चिंतन करण्याकरता दिलं नाही, तर परमात्म स्वरूपाचं चिंतन करण्याकरता आपल्याला चित्त दिलं. हे सगळं कशा करता, दिली इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेडे तू जोडसी संसार, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. भवरोगाचा नाश व्हावा याच्या करताच देवाने आम्हाला इंद्रिय दिली आणि याच्या करताच त्या इंद्रियाच्या माध्यमातून आम्हाला कर्म सांगितलं. म्हणजे कर्मकांडाचा विचार कशा करताय, कर्मकांड हे साधन असेल, पण त्या साधनेचं महत्वाचं फल कोणतं, मुख्य फल कोणतं, गौण फल काही असू द्या, मुख्य फल कोणतं, मोक्ष, एवढं एकच फल आहे. कर्म करा कशा करता, मोक्षा करता करा. कर्मानं मोक्ष मिळतो की नाही याची चर्चा करू नका. कर्मानं मोक्ष मिळत नाही हा भाग गौणच आहे. अंततोगत्वा ज्ञानाचा अधिकार मिळवून का होईना, पण कर्माच्या माध्यमातून मोक्षापर्यंतच जायचंय की नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी, काल आपण त्या ओवीचा विचार करून आलो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे. कोणता बोध उद्दीपे, रज्जू ज्ञाने लोपे व्याळ शंका. अरे अधिष्ठानाचं ज्ञान होणार असेल आणि अध्यस्थाची शंका निवृत्त होणार असेल तर ती केवळ कर्मफलाच्या समर्पणानं होईल काय, नाही. कर्मफलाचं समर्पण सांगितलं, कर्म नावाचं साधन सांगितलं आणि मोक्ष हे फल सांगितलं असेल तर मध्ये ज्ञान अध्याहृत आहे, हे लक्षात घ्या. मध्ये ज्ञान अध्याहृत आहे, त्याचा उच्चार जरी झालेला नसला तरी ते गृहीत धरावंच लागेल तुम्हाला, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. लक्षात घ्या. एखादा मनुष्य आळंदीहून निघाला, पंढरपूरला चालत आला आणि त्याने गावाकडे जाऊन आपल्या मित्राला सगळा इतिवृत्तांत सांगताना सांगितलं, बाबा फार छान वातावरण असतं, अहो काही कळतच नाही, किती थकवा आला तरी थकल्यासारखं वाटत नाही, भजनाचा आनंद फारच मिळतो, पाऊस पडला तरी भिजण्यामध्ये मजा आहे, अमका आहे तमका आहे. मग मित्राने विचारलं, कसं कसं गेलात तुम्ही, तर म्हणाल, मित्राने सांगितलं, काही नाही हो, आळंदीला निघालो आणि पंढरपूरला गेलो. म्हणजे काय, तो मध्ये सासवड लागलंच नाही का त्याला, मध्ये फलटणला यायचं कामच पडलं नाही, आळंदीला निघाला आणि एकदम पंढरपूरला आला. काय स्वप्न चालू आहे, स्वप्न नाही बाबा. स्वप्नामध्ये आळंदीला झोपला आणि एकदम पंढरपूरमध्ये स्वतःला पाहिलं, असं झालंय का, नाही. आळंदीहून माऊलीच्या बरोबर जर तू पंढरपूरला निघाला असेल तो तर सरळ आहे, मध्ये त्यांनी फलटणचा उल्लेख केला नसला तरी फलटण अध्याहृत आहे, त्या मार्गानेच माऊली येते म्हणल्यानंतर ही गावामधली गृहीतच आहेत, त्याचा स्वतंत्र उल्लेख केला नाही तरी गृहीत आहे. तसं कर्माचं फल म्हणून जेव्हा मोक्ष सांगितला जातो तेव्हा त्याच्यात कर्माने मोक्ष मिळत नाही हे गृहीत आहे, पण त्याच्यामध्ये ज्ञान अध्याहृत धरावं लागतं तरच मोक्ष नावाच्या फलाची संगती लागते, नाहीतर लागणार नाही. याच्याकरता म्हणून कर्मकांडाचा विचार कशा करता सांगितला, मोक्षा करताच सांगितला. तुम्ही चिंतन करून पहा,
पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेल्या शंकेचं निराकरण करताना मी युद्ध करणार नाही अशी भूमिका घेऊन जो अर्जुन उभा होता, बसला होता, त्या भूमिकेला उत्तर देताना भगवंतांनी त्याला, बाबा असं करू नये, तू शहाणा आहेस, युद्ध कर, बघू ना आपण युद्ध झाल्यावर मी तुला सगळं समजावून सांगतो, असं म्हटलं नाही. भगवंतांनी त्याला दुसऱ्या अध्यायात जिथून बोलायला प्रारंभ केला तिथूनच मोक्षाचा विचार सुरू केला. भगवान बोलताना अशोच्यानंद व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. मोक्षाचा विचार सुरू केला. पंडित लोक कधी शोक करत नाहीत. मग पंडित कोण आहे? अरे ज्याच्या जीवनाचं ध्येय मोक्ष आहे तोच पंडित आहे. पंडित कोण आहे? ज्याची बुद्धी परमात्मा स्वरूपाकडे प्रवृत्त झाली, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाली, तोच पंडित. पंडानाम आत्मविषया बुद्धी यस्य सहा पंडितः. पंडित शब्दाचा विचार शंकरानंदी टीकेमध्ये, पंडानाम आत्मविषया बुद्धी, आत्मविषयक ज्याची बुद्धी आत्म्याशिवाय, परमात्म्याशिवाय, देवाशिवाय दुसरा कशाचाही विचार करत नाही, त्या बुद्धीला म्हणतात पंडा. आणि अशी बुद्धी ज्याला प्राप्त झाली त्याला म्हणतात पंडित. म्हणून विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. तो समदर्शी आहे, कारण त्याची बुद्धी दुसरं काही बघतच नाहीये देवाशिवाय. त्यामुळे विद्या विनय संपन्न ब्राह्मण असो, गवी, हस्तिनी, शुनीच एव श्वपाकेच, तिथपर्यंत श्वपाकापर्यंत तो एक सर्वांच्या ठिकाणी एक आत्मतत्व बघतो. याचा अर्थ काय झाला? जिथून भगवान बोलायला सुरुवात करतात तिथून भगवंतांनी मोक्षाचा विचार सांगितला. संबंध दुसरा अध्याय मोक्ष सांगणार आहे. अविनाशी तू तद्विधी, काय मोक्षाचा विचार? अंतवंत इमे देह, मोक्षाचा विचार. नासतो विद्यते भाव, मोक्षाचा विचार नाही का? हे सगळे आता अर्जुनाला तो विचार कळला नाही म्हणून कांडत्रयामधल्या कर्मकांडाचा प्रारंभ करावा लागला, हा नंतरचा प्रश्न आहे. पण दुसरा अध्याय गोड आहे. दुसऱ्या अध्यायात फार सुंदर चिंतन आहे. या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी मोक्षाच्या विचारापासूनच प्रारंभ केला. अर्जुना, जन्माला आल्यानंतर मोक्ष हे आपल्या जीवनाचं अंतिम गंतव्य असलं पाहिजे. बाकीचा कोणताही विचार करायचा नाही. कारण आम्ही जन्माला, मनुष्य रूपानं जन्माला आलो, त्याच्यातच आमच्या मोक्षाची इच्छा प्रबल आहे हेच कळून येतं. ज्याला मोक्षाची इच्छा मागच्या जन्मी नव्हतीच, तो मनुष्य रूपानं कधी येणार नाही. तो पशुयोनीत जाईल, तो पक्षी योनीत जाईल, तो कुठल्या तरी स्थावर जंगम योनीला जाईल. कारण का? कारण मनुष्य देहापेक्षा सुद्धा इतर प्राण्यांच्या देहामध्ये भोगाचा स्वैराचार जास्त आहे ना. ज्याला भोगाचीच आसक्ती आहे तो मनुष्य रूपात येईलच कशाला मग? कारण इतर जन्मामध्ये, इतर बाकीच्या देहामध्ये भोगासक्तच आहेत बाकीचे सगळे देह. त्यांच्या दृष्टीने ज्ञानाचा विचारच नाही ना. मनुष्य रूपेण मृगाश्चरंती, त्यांना दुसरं काहीच नाही. येशाम न विद्या न तपो न दानम वगैरे वगैरे नेहमी सांगतो आपण. त्यांच्या बाबतीत तो विचार करायचा. पूस नाही पायचारी मनुष्यपरी कुत्री ती. तुकाराम महाराज स्पष्ट बोलतात, फक्त शेपूट नाही आणि 4 पाय नाहीत. भोगासक्त असलेला मनुष्य म्हणजे काय? मनुष्य दिसायला पण कुत्री ती, पण कुत्रच आहे ते. म्हणजे काय झालं? कुत्र्याच्या जीवनामध्ये मनुष्य जन्मापेक्षा भोगाची आसक्ती जास्त आहे. बरोबर आहे? भोगाचा स्वैराचार जास्त आहे. मनुष्याला तेवढा स्वैराचार करता येत नाही. त्याला मर्यादा आहे. समाजाची मर्यादा आहे, स्वतःच्या बुद्धीची मर्यादा आहे. म्हणून माणसं म्हणतात नाही की बाबा जनाची नाही तरी मनाची असतेच की नाही. कुठं ना कुठं तरी त्या मर्यादा पडतातच ना माणसाला. कोणत्याही भोगाचा भोग म्हणजे जेवण, एवढा जरी भोग आपण विचारात घेतला, मनुष्य जेवायला बसला, मी साधं बोलतो, आपल्या जेवायला बसला, आवडीचा पदार्थ केलेला आहे, काय लाडू आवडतात त्याला, लाडू केले. 10 लाडू झाले, 15 लाडू झाले, 20 लाडू झाले. बाकीची सगळी पंगत 2-2 लाडू खाऊन शांत झाली. याचे 2वरचे शून्यच संपेना, चालूच आहे. 20 झाले, 25 झाले, 30 झाले, 40 झाले. बाकीचे सगळे हात वाळवत बसलेले आहेत पानावर. शेवटी 50 लाडू झाल्यावर 51व्या लाडूला तरी तो लाजून म्हणेलच की नाही, पोटात जागा आहे हो, पण बाकीचे सगळे थांबलेत, बरं दिसतं काय मी एकट्याने एवढं खाणं. म्हणजे मनाची तरी लाज आहेच की नाही त्याला, जनाची लाज आहेच की नाही त्याला. म्हणजे कोणत्याही भोगामध्ये माणसाला एक मर्यादा मनुष्य रूपात पाळावी लागते.
तसं एखाद्या कुत्र्यासमोर हंडाभर अन्न टाकलं, कोणी बघतं आहे का न बघताय, कुत्र्याला काही फिकीर आहे का त्याची? नाही. कोणी बघो न बघो मरेपर्यंत खाणं कुत्र्याचा धर्म आहे. मनुष्य तेच करत असला तर मनुष्य परी कुत्री ती, काय फरक पडला? म्हणून माणसाचा देह ज्या अर्थी आपल्याला मिळाला त्या अर्थी मोक्षाची प्रबळ इच्छा आपल्या अंतःकरणात आहे हे गृहीत आहे. पण अर्जुना, त्याच्याकरता मनुष्य प्रयत्न करत नाही आणि ते प्रयत्न आपल्याला करता यावेत याच्याकरता कांडत्रयाची व्यवस्था वेदांनी लावून दिली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज बोलतात, हे कांडत्रयात्मक जे आहे, श्रुती मोक्षरूप फळ एक बोभावे जे आवश्यक ठाकावे म्हणून, हे जीवनामध्ये आवश्यक असं फल आहे. बाकीची फलं आवश्यक नाहीत. मोक्ष सोडून बाकीचं कोणतं फल आहे की ते जीवनामध्ये नाही मिळालं तरी चालू शकतं? सांगा, असं कोणतं फल सांगा. नोकरी हे काय माणसाच्या जीवनाचं फल आहे काय? अरे नोकरी नाही केलं तर उद्योगधंदा करता येतो. उद्योगधंदा नाही जमलं, काही नाही जमलं तर भीक तरी मागता येते. पैसे मिळवायला तेवढं तरी चालू शकतं, भीक मागता येते. बरं, भीकही मागायची नाही ठरवली, प्रारब्धावर अवलंबून राहता येतं. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. धन शेवटी प्रारब्धा, नाही बाबा माझ्या प्रारब्धातच नाही, असेल तर मिळेल, आणि खरंच त्याच्या असेल तर मिळेल ना, नाही असंही म्हणायचं कारण नाही. नोकरी नाही तर उद्योग करता येईल, उद्योग नाही करता येईल तर कोणाच्या दुकानात काहीतरी कामधंदा करता येईल, नाही हमाली करता येईल, नाही शारीरिक बळावर, नाही बौद्धिक बळावर काही मिळवता येईल, नाही उसनं पासनं आणून जीवन जगता येईल, काही करता येईल. लोकांनी उरलेलं अन्न फेकून दिलेलं म्हणून आपल्याला उकिरड्यावर जाऊन खाता येईल, प्रश्न नाही त्याचा, पोट भरायला काही लागत नाही. माणूस म्हणून जन्माला आलो ना, अन्नानं आपलं पोट भरणं हे मानवी जीवनाचं ध्येय असू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ज्या गोष्टीच्या प्राप्तीनंतर त्याच गोष्टीची अप्राप्ती जीवनामध्ये निर्माण होत असेल तर ते मानवी जीवनाचं ध्येय नसतं. एक साधा विचार आहे, मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला. एखाद्या गोष्टीची प्राप्ती झाल्यानंतर त्याच गोष्टीची अप्राप्ती जर जीवनामध्ये निर्माण होत असेल तर ते मानवी जीवनाचं ध्येय नसतं. उदाहरण तेच घ्या, पैसा प्राप्त झाला, किती वर्ष टिकेल? 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष. 50 वर्षानंतर पुन्हा वाटेल की नाही पैसा कमावला पाहिजे, म्हणजे प्राप्ती झाली होती त्याच पदार्थाची अप्राप्ती निर्माण झाली, म्हणून पैसा हे ध्येय नाही. अन्न मिळवणं ध्येय नाही, नुसती पुस्तकं वाचणं ध्येय नाही. मग ध्येय काय? असं ध्येय असलं पाहिजे की जे मिळाल्यानंतर पुन्हा काही मिळवायची अपेक्षा राहू नये. मोक्ष यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. यद्गत्वा न निवर्तन्ते, तिथून पुन्हा माघारी येणं नाही, तिथून पुन्हा अतृप्ती नाही. आणि अशी अतृप्ती ज्या मोक्ष फलामध्ये नाही तेच मानवी जीवनाचं ध्येय आहे, असं आम्हाला गीता आरडाओरडा करून सांगते. सत्ता हे फल नाही. 5 वर्ष पुढं पुन्हा वाटतंच की नाही पुन्हा निवडून आलं पाहिजे हो, मग पुन्हा पैसे गोळा करा, मग सत्तेत असतानाच खाऊन घ्या म्हणजे पुढच्या वेळेला उपयोगाला येईल पैसा, सुरू होतं की नाही? त्याचंच सुरू होतं. एक मंत्री मला भेटले होते, मला म्हणाले महाराज निवडून आले. म्हटलं चांगलं झालं, अभिनंदन. त्याने काही सांगा ना आम्हाला. मी म्हटलं काय सांगायचंय, बरं झालं पपईचं झाड लागलं. ते म्हणलं पपईचं झाड लागलं. मी म्हटलं पपईच्या झाडाला 5 वर्ष फळं येतात, त्याच्या पुढे काही उपयोग नाही. तसं तुम्हाला 5 वर्ष फल, पुन्हा पुन्हा तुम्हाला कुत्र विचारत नाही रस्त्यावरून फिरताना, काय करता त्याला? तेवढ्या पुरतं ते फल आहे, अल्पजीवी आहे. आणि पुन्हा त्या फलाची अपेक्षा निर्माण होत असेल तर ते फल जीवनाचा हेतू ठरत नाही. सत्ता संपत्ती जिथल्या तिथं राहून जाते, त्याचा विचार करायचं कारण नाही. मग मानवी जीवनाचं अंतिम लक्ष्य काय? मोक्ष. गीता सांगते हेच तुमच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. म्हणून जसा कर्माचा विचार कोणत्याही कारणाने का असेना पण मुख्य फलाच्या संदर्भामध्ये मोक्षच मानला जातो, तसंच उपासनेचं आहे. उपासना कशासाठी करावी? देवतांना संतुष्ट करण्याकरता उपासना सांगितलेलीच नाही. देवता संतुष्ट झाल्या पाहिजेत हे बरोबर, पण त्या संतुष्टी करता उपासना सांगितली नाही. त्या देवतांनी संतुष्ट होऊन आम्हाला आशीर्वादानं वैराग्य द्यावं याच्याकरता त्या उपासना सांगितल्या गेल्या. वेगवेगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी वेगवेगळ्या अधिष्ठात्री देवता सांगितल्या गेल्या, त्या देवतांची उपासना करायला सांगितली गोष्ट खरी.
एका विशिष्ट कर्माकरता विशिष्ट देवता सांगितली गेली, त्या देवतेची उपासना करा, बरोबर. पण ही उपासना कशा करता? काही नाही, एकच हेतू आहे. त्या उपासनेनी, त्या देवतेनी संतुष्ट होऊन आम्हाला वैराग्य द्यावं, एवढ्याच करता ती उपासना. सगळी कर्म समर्पित करणं म्हणजे काय आहे? एका अर्थानं देऊन टाकणं. आपल्याजवळ जे आहे ते द्यायची सवय लागली की आपोआप विरक्ती निर्माण होते. देऊन टाकायचं. माझ्याजवळ जास्त काही आहे, देऊन टाका, वाटून टाका. हे बाबा तुला गरज आहे ना, घे. माझ्याकडे पैसे आहेत ना, एखादा गरीब विद्यार्थी आहे, बाबा शिक, हे घे, पैसे घे, पाहिजे तर शिक. एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण चालवून देणं वैराग्यच आहे ना एका अर्थाने. त्याचा परिणाम आहेच ना चांगला. आपल्याकडे जास्त कपडे, एखाद्या उघड्या माणसाला कपडे देऊन टाकले, एका अर्थानं द्यायची सवय लागली. जोपर्यंत दिलं जात नाही तोपर्यंत मिळत नाही. मागे आपण बोललो होतो, कालिदासाची कथा सांगितली होती. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो नादत्तम उपतिष्ठते, कालिदास बोलले. एक कालिदास, काय झालं ते कालिदास भर उन्हाळ्यामध्ये रस्त्यावरून निघाले होते दरबाराकडे. तेवढ्यात एक अतिशय म्हातारा मनुष्य, पायामध्ये वाहना नाहीत, पाय चटाचटा चटके बसतात, खालची माती तापलेली त्यांना पोळते, अशा अवस्थेमध्ये जाताना दिसले. कालिदासाला मोठं कळवळा वाटला. त्यांनी आपल्या पायातल्या वाहना काढल्या आणि त्या म्हाताऱ्या माणसाला देऊन टाक. बाबा हे घ्या आणि जा, कुठं जायचंय. त्याने म्हाताऱ्याने याला आशीर्वाद दिले, तुझं भलं होईल बाबा. पायात चपला घालून तो निघून गेला ना. आता ह्यांचे पाय पोळायला लागले. आपल्या पायातल्या चपला दुसऱ्याला दिल्यावर काय होईल उन्हाळ्यामध्ये? यांच्या पायाला चटके बसायला लागले. आता कसं दरबारात जावं म्हणून जाताना तेवढ्यात भोजराजाचा माहूत भोजराजाच्या हत्तीला स्नान घालून मागून येत होता. त्या माहूताने पाहिलं, आपले राजकवी आहेत, राजाला आवडणारा हा माणूस आहे, म्हणून त्या माहूताने विचारलं, अ कवी महाराज कुठं निघालात? म्हणे दरबारात. आत्ता? हो म्हणे, काम आहे. आणि पायात काही नाही, असे कसे निघालात? त्यांनी सांगितलं, बाबा आता काय करू, काय सांगत बसू तुला, उन्हात उभा राहून बोलू काय तुझ्याशी, पायाला चटके बसायला लागलेत. तो माहूत म्हणाला, चिंता करू नका, मी दरबारात चाललो, बसा. म्हणून त्यांनी हत्ती थांबवला, हत्ती बसवला. ते कालिदास पायामध्ये वाहना नसणारे ते भोजराजाच्या हत्तीवर चढले. भोजराजाची सोन्याची अंबारी त्याच्यावर कसलेली होती, त्याच्यात गाद्या टाकलेल्या होत्या. त्या भोजराजाच्या गाद्यावर जाऊन सोन्याच्या अंबारीमध्ये कालिदास बसले. कालिदासाला घेऊन माहूत पुढे निघाला तर समोरून भोजराजच आले घोड्यावर बसून. त्यांनी बघितलं, हत्ती आपला दिसतोय ना, आपल्या जागेवर कोण बसलं? राग आला. जवळ येऊन बघतात तर कालिदास आहे. थोडा राग निवळला. ठीक आहे, हरकत नाही, अधिकारी माणूस बसला आपल्या जागेवर, हरकत नाही. त्यांनी लांब खालून विचारलं, कवी महाराज आज आमच्या जागेवर जाऊन बसायचं कसं काय धाडस केलं तुम्ही? एकदम राजाच्या जागेवर जाऊन बसलात, एवढं धाडस कसं काय? कालिदासांनी सांगितलं, माझं धाडस नाही महाराज तुमच्या जागेवर बसायचं. मग एवढ्या वर कसे काय जाऊन बसलात माझ्या जागेवर? भोजराजाने सांगितलं, उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो नादत्तम उपतिष्ठते. म्हणजे माझं तुमच्या जागेवर जाऊन बसायचं धाडस नाही. मग उपानहम, उपानहम म्हणजे पायातल्या वाहना, मया दत्तम मी देऊन टाकल्या. कशा होत्या? जीर्ण, मी वापरलेल्या चपला होत्या. कर्ण विवर्जित, अंगठा तुटलेला, अंगठा तुटलेल्या, वापरून वापरून झिजलेल्या, टाकाऊ झालेल्या चपला मी त्या म्हाताऱ्याला देऊन टाकल्या. आणि तत्पुण्येनं गजारूढ, नुसत्या चपलांचं दान केलं तर राजाच्या जागी जाऊन बसता आलं. कारण जगाचा नियम आहे, ना दत्तम उपतिष्ठते, दिल्याशिवाय जगतामध्ये काही मिळत नाही. वैराग्य आपल्या ठिकाणी निर्माण व्हावं याच्याकरता उपासना कांड सांगितलं. अंतःकरण शुद्धी होण्याकरता उपासना कांड सांगितलं. पण अंतःकरण शुद्धी करता नाही, मोक्षा करताय. वैराग्य विरक्ती करतानाही मोक्षा करताय. आणि अशा शुद्ध अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या वैराग्यात ज्ञानकांड सांगितलं. तिथं साक्षात मोक्षाची प्राप्ती आहे. म्हणून कांडत्रयाची जी व्यवस्था ज्ञानेश्वर महाराज लावून देतात ती मोक्षा करता. मनुष्य रूपामध्ये आपण आलो ना, मग आपल्या जीवनामध्ये आवश्यक काय आहे? तो मोक्षच आहे. हे सांगताना ही गीता आरडाओरडा करून सांगते असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. का? मनुष्य जन्माला आलो म्हणून. मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशु होणे, नाहीतर पशुहून हीन. मनुष्य जन्माला आलो ना, मग नारायण प्राप्त करून घेतला पाहिजे. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहायसी, महालाभाची
उत्तम रासी जेणे सर्व सुखासी पात्र होईजे. महालाभ म्हणजे काय? महालाभ म्हणजे मोक्ष, हाच महालाभ. परमात्म स्वरूपता हाच महालाभ आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईन म्हणती ते होती, देवची होईन. हे आपल्या जीवनाचं सार असलं पाहिजे, हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. तुकाराम महाराजांचे कित्येक अभंग. तुकाराम महाराज, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म साधिले. याच्या करताच मानवी शरीर देवाने आपल्याला दिलं. उद्धवाला उपदेश करत असताना, माणसाच्या शरीराला येऊन जो संसार सागर तरून जात नाही, पार करून जात नाही, तो जन्माला येऊ नये वाया गेला असंच समजा. त्यांनी नुसता वाया गेला नाही, जन्माला आलान भोग भोगले तर त्यांनी आत्महनन केलं असं समजा. असं उद्धवाला उपदेश करताना भगवान एकादश स्कंधामध्ये बोलतात, नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितम पुमान भवाब्धिम न तरेत स आत्महा. तो आत्महनन करणारा आहे असं समजा. कोण? नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम. माणसाला मनुष्य जन्म मिळणं हे अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवैतद् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. आचार्य बोलतात. पण मनुष्यत्वम सुदुर्लभम, माणूस दुर्लभ नाही, मनुष्यत्व दुर्लभ आहे. हे लक्षात घेत. माणसाचा सुकाळ आहे हो, माणसं कुठेही दिसतात, पण माणसातला माणूसपणा दिसणं अवघड आहे. माणुसकी दिसत नाही, अडचण तिथे आहे. म्हणून आचार्य सांगतात मनुष्य दुर्लभ आहे नाही, मनुष्यत्वम. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. दुर्लभ सांगितलं. माणसाचा देह दुर्लभ, पण आपलं भाग्य थोर आपल्याला सुलभ झाला. आत्ता तरी मिळाला माणसाचा देह. उद्धवा, माणसाचा देह आपल्याला मिळाला, सुलभतेने मिळाला, चांगली गोष्ट आहे. प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम. या मानवी जीवनाच्या नौकेचा जो कोणी कर्णधार आहे, ती नौका ज्याच्या हातात आहे तो कोण आहे? गुरु आहे. गुरु या जीवनाला दिशा देतात. जसा नौकेवरचा कर्णधार सुकाणू हातात धरून त्या नावेला गती देतो, दिशा देतो, तसं आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेले सद्गुरू आपल्या जीवनाला परमात्म्याची दिशा देतात. आणि जर वारा त्या दिशेला अनुकूल असेल तर त्या नावेला जशी गती मिळते, तसं मयानुकूलेन नभस्वते रितम. जर मी अनुकूल झालो तर त्याला गती चांगली मिळते. आणि अशी गती प्राप्त होऊन जो संसार सागर तरून जात नाही, पुमान भवाब्धिम न तरेत, जो कोणी तरून जात नाही, स आत्महा, त्याने आत्महत्या केली असंच समजावं. या जन्माला येऊन, मनुष्य जन्माला येऊन जो मोक्ष प्राप्त करून घेऊ शकत नाही, मनुष्य जन्माला येणं म्हणजे त्याची आत्महत्याच आहे. उपयोग नाही त्याचा. माणूस म्हणून त्याला जगता येणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ही गीता आरडाओरडा करून सगळ्यांना सांगते की बाबा, इथं जन्माला आलात ना, मग श्रुती मोक्षरूप फळ एक मोक्ष हेच आपल्या जीवनाचं फल आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. हे श्रुती आरडाओरडा करून सांगते. आणि ते सांगून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असं जे ज्ञान जे आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतं, तयाचेनी साधन ज्ञानेसी वैर करी जो प्रतिदिवशी, तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजे. मग आता 16, 17 आणि 18 या 3 अध्यायाची संगती लावून द्यायची होती. त्याच्यातला 16वा अध्याय कशा करता सांगितला? गीतेनी आम्हाला जो मोक्ष हे फल म्हणून सांगितलं, तो मोक्ष ज्ञानाने मिळतो. आणि त्या ज्ञानाला कायम विरोध करणारी जी असुरी संपत्ती आहे ती सांगण्याकरता 16वा अध्याय सांगितला. म्हणजे 16व्या अध्यायामध्ये फक्त धोक्याची घंटा आहे. 16वा अध्याय आम्हाला साधन प्रवृत्त करत नाही, फक्त धोक्याची घंटा आहे की हे दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानंच्या अभिजातस्य, हे जे 6 दोष सांगितले, हे 6 दोष सांगण्याकरता 16वा अध्याय प्रवृत्त झाला. का? कारण हे सगळे दोष आमच्या ज्ञानाला रोजच्या रोज विरोध करतात. ते आमच्या ज्ञानाचे वैरी आहेत. म्हणून कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनम यः
वैरिणम, त्याला वैरी म्हटलं. या वैऱ्यांची जाणीव करून देण्याकरता 16वा अध्याय सांगितला. आणि या ज्ञानामध्ये आमचा सहाय्यकारी मित्र कोण, तो सत्वगुण सांगण्याकरता 17वा अध्याय सांगितला. अशी 16व्या आणि 17व्या अध्यायाची संगती लावून देऊन 18वा अध्याय म्हणजे पुन्हा एकाध्यायी गीता आहे हे ज्ञानोबाराय सांगतात आणि एकूण 18 अध्यायाची संगती लावून देतात. त्या 16, 17 आणि 18व्या अध्यायाची संगती एकेका ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी लावून दिली. पण थोडासा विचार त्यातला महत्वाचा वाटतो, कारण दंभोदर्पोभिमानश्च हे आम्हाला वैरी कसे होतात हे ज्ञानेश्वर महाराजांनी जरा विचारानं आपल्याला लावून दिलेलं आहे. तो विचार थोडासा करायचा आहे.